नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आलेले घेऊन एक सुंदर लिखाण रक्षाबंधनाच्या निमित्ताने. रक्षाबंधन धागा एक प्रेमाचा. रक्षाबंधनाच्या दिवशी ही बहीण तुमच्या समोर एक मागणं मागते, एक गिफ्ट मागते की राशी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात कंजूसी करू नका, कारण यात आपण निरनिराळे विषय, निरनिराळे लिखाण, निरनिराळ्या लोकांचे सगळे प्रयोग आपण या राशीवरती सादर करतो. ऐका तर मग एक सुंदर लिखाण रक्षाबंधन धागा एक प्रेमाचा. मुक्ताई माऊलींच्या प्रेमासारखं प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं असावं. राखीच्या त्या एका धाग्यात फक्त प्रेम नसावं तर विश्वास, माया, आधार आणि आयुष्यभराची साथ गुंफलेली असावी. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी मनात एक प्रश्न नक्कीच येतो. राखीचा धागा इतका नाजूक असूनही नातं जोडून ठेवतो, मग रक्ताचं नातं इतकं कमजोर का होत चाललंय? ज्या भावाने बहिणीचं बोट धरून तिला चालायला शिकवलं, ज्या बहिणीने भावाच्या छोट्या छोट्या हट्टांसाठी आईशी भांडून त्यांची बाजू घेतली, ज्यांनी एकाच ताटात जेवण केली, एकाच घरात वाढले, एकाच अंगणात बालपण जगले, आज तेच भाऊ बहीण घर, जमीन, शेती, पैसा आणि प्रॉपर्टीच्या वाट्यासाठी एकमेकांसमोर उभे राहतात. कधी वकिलांची भाषा सुरू होते, कधी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या जातात, कधी फोन बंद होतात, कधी घरात येणं जाणं बंद होतं आणि कधी तर एकाच आईच्या पोटी जन्मलेली भावंड एकमेकांना परखी होतात. क्षणभर थांबा. ज्या आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून घर उभं केलं, त्यांच्याच मुलांनी त्या घराच्या चार भिंतींसाठी आपलं नातं का मोडावं? कागदावर हिस्सा मिळेल, जमिनीवर नाव लागेल, बँकेत पैसा वाढेल, पण एकदा मनातून भाऊ किंवा बहीण निघून गेल्यावर तो हिस्सा तुम्हाला पुन्हा बालपण देऊ शकतो का? आईच्या हातचं एकत्र जेवण परत आणू शकतो का? बाबांच्या छत्रीतलं ते सुरक्षित आयुष्य परत देऊ शकतो का? भावंडासोबत केलेली मस्ती, भांडणं, हसणं, रुसणं हे सगळं पुन्हा विकत घेता येईल का? नाही, कधीच नाही. प्रॉपर्टी वाटता येते, पैसा वाटता येतो, जमीन वाटता येते, पण आईच्या आठवणी वाटता येत नाहीत, बालपण वाटता येत नाही आणि रक्ताचं नातं तुकड्यात विभागताही येत नाही. आज काही जण म्हणतात मला माझा हिस्सा हवाच. हिस्सा मागण्यात चुकीचं काही नाही, पण त्या हिस्सासाठी नातंच गमावणं ही खरी शोकांतिका आहे. कारण उद्या तुमच्याकडे लाखोंची संपत्ती असेल, पण दुःखाच्या वेळी भाऊ म्हणून हाक मारायला कोणी नसेल, आनंदाच्या वेळी बहीण म्हणून डोळ्यात आनंद घेऊन उभं राहणारं कोणी नसेल, तर त्या संपत्तीची किंमत तरी काय? रक्षाबंधन म्हणजे फक्त बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तो दिवस आहे जुन्या गैरसमजांच्या गाठी सोडण्याचा, अहंकार खाली ठेवण्याचा आणि आपण भाऊ बहीण आहोत हे पुन्हा एकदा मनापासून स्वीकारण्याचा. म्हणून या रक्षाबंधनाला एक सर्वांनी संकल्प करूया. प्रॉपर्टीसाठी नातं तोडणार नाही, पैशासाठी प्रेम विकणार नाही, अहंकारासाठी आपली माणसं गमावणार नाही. आई वडिलांनी आपल्यासाठी सोडलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे एकमेकांची साथ, ती जपा. कारण घराचा हिस्सा मिळवणं सोपं आहे, पण घरातलं माणूस पण जपणं फार कठीण आहे. आज राखी बांधताना एकदा भावाच्या डोळ्यात बघा आणि आठवा ते बालपण, जिथे माझं तुझं नव्हतं, फक्त आपलं होतं. मुक्ताई माऊलींच्या प्रेमासाठी प्रत्येक भावंडाचं नातं असावं. राखीचा धागा मनगटावर बांधला जावा, पण त्याची गाठ मनाशी बांधली जावी. कारण शेवटी संपत्ती वाटता येते, घर वाटता येतं, जमिनी वाटता येतात, पण रक्ताचं नातं वाटता येत नाही. ते फक्त जपावं लागतं आणि जपलं तर आयुष्य खरंच श्रीमंत होतं. माझ्या सर्व भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. देव करो प्रत्येक घरात राखीचा धागा फक्त मनगटावर नाही तर मनामनांना जोडणारा धागा बनो. तर
देव करू प्रत्येक घरात राखीचा धागा फक्त मनगटावर नाही तर मनामनांना जोडणारा धागा बनू. नमस्ते राशी.